नमस्कार, जय महाराष्ट्र. मी गुरुनाथ लेवधर पाटील, माजी सरपंच खारघर. मी आज आपल्या समोर जो सोशल मीडिया मार्फत लाईव्ह आलेला आहे तो खारघर गावच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात. ज्या गावाच्या नावाने खारघर सारखा सुंदर शहर विकसित झाला, त्या गावची आज आपण पाण्याची परिस्थिती बघाल तर अत्यंत दयनीय अशी अवस्था आहे. गावामध्ये दर 2 दिवसाआड पाणी सोडला जातो, तिसऱ्या दिवशी पाणी सोडला जातो आणि तोही 1 ते 1.5 तासासाठी. ठीक आहे, असं असलं तरी पण कमीत कमी महानगरपालिकेचा जो कर्मचारी जो पाणी सोडण्यासाठी ठेवला, त्यांनी कमीत कमी गावातील नागरिकांना बाबा 2 दिवसातून पाणी येतो, तिसऱ्या दिवशी पाणी येतो 1-1.5 तासासाठी. तर गावातील नागरिकांना कमीत कमी सर्वांना कळवायला पाहिजे. एक असं टायमिंग फिक्स असायला पाहिजे, बाबा या वेळेला पाणी येईल. पण तसं काही टायमिंग नाही. तो अर्ध्या-मुर्ध्या लोकांनी किंवा अर्ध्या-मुर्ध्या नागरिकांना एक मेसेज टाकतो. काही अर्ध्या लोकांना पाण्याचा मेसेजही येत नाही. मग तो पाणी जर काही नागरिक जर घरात नसले त्या वेळेला, तर मग त्या लोकांना अजून 2 दिवस पाण्यासाठी थांबायला लागतो. तर आम्ही विभागीय अधिकाऱ्यांना भेटलो, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनाही भेटलो महानगरपालिकेचे. कारण खारघर गावची जी पाण्याची व्यवस्था आहे ती पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत होतं आज 5-6 वर्षापासून. तर आम्ही पाणी पुरवठ्याचे जे बघतात अधिकारी पनवेल महानगरपालिकेचे त्यांनाही भेटलो आणि आयुक्तांना पत्र दिलंय की अशा पद्धतीने आपण खारघर गावच्या पाण्याची व्यवस्था आपण आपली 4-5 वर्षापासून सुरू आहे. ही योग्य आहे का? तर एकदम अयोग्य गोष्ट आहे की जर 2 दिवसातून पाणी तिसऱ्या दिवशी येत असेल, तोही पूर्ण गावातल्या नागरिकांना न कळवता पाणी येतो. तर म्हणून आम्ही त्या पत्रामध्ये विनंती केली आहे का आपण दर 2 दिवसांनी नाही तर दररोज आम्हाला पाणी पाहिजे. तोही 2-2, 3-3 तासासाठी पाणी पाहिजे. तेव्हा आमच्या गावातील नागरिकांना या पाण्याच्या समस्येपासून समस्या सुटेल आणि आयुक्तांनी त्याच्यावर विचार करावा असं आम्ही त्यांना एक पत्राद्वारे कळवलेलं आहे की आज 5-6 वर्ष आमचे लोक या पाण्याच्या संघर्ष करत आहेत. तर आपण कुठेतरी आमच्या नागरिकांचा विचार करा, नाहीतर आम्ही गावाच्या नागरिकांच्या वतीने व शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक जन आंदोलन छेडणार असं त्यांना 15 दिवसाचा वेळ दिला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.